हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना छान छान गोष्ट ऐकायची का मग? अरे वा वा वा, सगळे छान तयार आहेत. सगळ्यांनाच गोष्ट छान छान आवडते, मला सुद्धा आवडते. मग सगळ्यांनी छान मांडी घाला बरं, छान छान बसायचं. मग सांगू का गोष्ट? गोष्टीचं नाव आहे कावळा आणि गरुड. बघा रे, ह्या कावळा आणि गरुडची आज मी गोष्ट सांगणार आहे. एका झाडावर एक कावळा राहत होता. तो रोज गरुडाला त्याची काहीतरी करामत करताना तो बघायचा. रोज गरुड काय करायचा, एका उंच टेकडीवर त्याचं घरटं होतं आणि त्या टेकडीवरून तो खाली असे सरळ झेप घ्यायचा आणि काय करायचा, चरणाऱ्या ज्या मेंढ्या राहायच्या खाली त्यांना उचलून उंच पुन्हा घेऊन उडायचा. असा हा गरुड नेहमी करायचा आणि कावळा हे सगळं बघत होता. अरे बाप रे, इतक्या उंचावरून हा गरुड खाली येतो आणि चरणाऱ्या मेंढ्यांना उचलून पुन्हा वरती घेऊन जातो त्याच्या घरट्यापर्यंत. हे सगळं कावळ्याने खूप दिवस झाले बघितलं. मग काय, आपल्या कावळ्याला काय राहावे ना. त्यांनी ठरवलं एक दिवस खूप जोमाने आपण पण असं उडून बघूया. म्हणून काय झालं, एक दिवस तो खूप खुश झाला, खूप उत्साहाने आणि जोशाने तो पुढे आला आणि गरुडाची नक्कल करायला बघितली त्यांनी. जेवढं शक्य तेवढं उंच उडला. कावळ्याने काय केलं, जेवढं उंच त्याला उडता येईल तेवढं उंच असा आकाशात उडला आणि त्याने वेगाने खाली झेप मारली जोरात. मग काय, कावळ्याला ते स्वतःचं नियंत्रण सुटलं त्याचं आणि तो कुठे जमिनीवर जाऊन धापकन आपटला आणि मग काय, त्याची त्याच्या मानच मोडून गेली. म्हणजेच काय तर दुसऱ्याची नक्कल करू नये. गरुड कसं उंचावरून छान झेप मारू शकतो, हो की नाही? कशी वाटली गोष्ट? आहे की नाही छान छान? अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.